कधी कधी आपण जीवनाला एवढं कंटाळून जातो की तेव्हा सगळं सोडून द्यायचं मन करतं. झालंय कधी असं? जर तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आता अर्जुन पण ह्याच सिच्युएशनमध्ये आहे, जिथे त्याच्याकडे सगळं आहे, पण तरी पण त्याला असं वाटतं त्याच्याकडे काहीच नाहीये आणि त्याला काही करायची इच्छा पण नाहीये. श्लोक 44 ते 45 मध्ये अर्जुन म्हणतोय, हे कृष्णा, जर माझ्या हातून अधर्म झाला तर, जर माझ्याच हातून माझा वंश, धर्म, समाज नष्ट झाला तर मग मी हे पाप का करू? मला तर हे पण स्वीकार आहे कृष्णा, जर त्यांच्या हातात शस्त्र असतील आणि मी निशस्त्र असेल आणि कोणाचा विनाश न होता जरी मला मरण आलं तरी मला चालेल. श्लोक 46 मध्ये अर्जुन म्हणतोय, मला लढाई न करता जरी मारलं तरी मला ते स्वीकार असेल. इथे विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की हा तोच अर्जुन आहे जो द्रौपदीच्या अपमानावर त्या द्यूत सभेमध्ये सगळ्यांना आव्हान केलं होतं. आज तो स्वतः बोलतोय की मला माघार घ्यायची आहे. पुढे संजय धृतराष्ट्राला म्हणतायत, अर्जुनने आपलं धनुष गांडीव खाली ठेवले आणि तो रथाच्या समोर जाऊन बसलाय, पूर्ण आपलं दुःख, निराशा आणि कुठल्याही आशेशिवाय. तर हा होता अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. एक योद्धा जो जिंकू शकत होता, पण त्यांनी लढाई न करण्याचा निर्णय घेतला कारण त्याचं मन पूर्णपणे कन्फ्यूज झालं होतं त्याच्या वेदनांनी, मोहिनी म्हणजेच अटॅचमेंटमुळे, आणि संशयनी म्हणजेच खूप साऱ्या प्रश्नांनी. तर पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करत अध्याय दुसरा, सांख्ययोग, श्लोक 1 ते 3 पासून, जिथे फायनली श्रीकृष्ण बोलतायत आणि अर्जुनला रागवतायत. ते काय बोलतायत हे जाणण्यासाठी कमेंट करा राधे राधे आणि बघत राहा श्रीमद भगवद्गीताची ही सिरीज. आणि भगवद्गीताची ही सिरीज बघण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा आणि प्रोफाईलला स्क्रोल करा किंवा प्रोफाईलच्या हायलाईटमध्ये जाऊनही तुम्ही बघू शकता. जय श्रीकृष्ण.